नमस्कार, मी विकास देसाई खानापूरमधून आलोय। येताना माझा मित्र शाहरुख पठाण मला म्हणाला की पक्ष आपला अडचणीत आहे आणि आपण साहेबांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे। मी शाहरुखला काय बोललो नाही, परंतु माझ्या मनात एक विचार आला की जोपर्यंत जयंत पाटील साहेब आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपला पक्ष अडचणीत असूच शकत नाही। कसाय माझ्या ज्येष्ठ सहकार्यानो, आपल्या खिशात पैसे असतात, परंतु आदरणीय साहेब ऍसेट सारखे आहेत। ऍसेट जसं आपण कॉम्प्लेक्स बांधतो आणि गाळं भाड्यानं देतो, ते गाळे आपल्याला निरंतर पैसे देत असतात आणि खिशातले पैसे खर्चून जात असतात। जोपर्यंत जयंत पाटील साहेब नावाचा ऍसेट आपल्या पक्षात आहे तोपर्यंत हजारो लाखो कार्यकर्ते निर्माण होतील। भावांनो, मी बारामतीला गेलो होतो, गोविंद बागेत प्रवेश केला। त्या ठिकाणी पवार साहेबांनी जे विश्व उभा केलंय ते आदर्शवत आहे। शेतीच्या संदर्भातला व्हिडिओ पाटील साहेबांचा परवा आपण सगळ्यांनी बघितला। पवार साहेबांचं कर्तृत्व जगानं पाहिलेलं आहे, तो आदर्श जगानं घेतला पाहिजे अशा पद्धतीची उंची आहे। पवार साहेब आत होते, सिक्युरिटी बाहेर होता, एक IPS ऑफिसर त्या ठिकाणी उभा होता। मी दारातच उभा होतो आणि पवार साहेबांना पाहिलं। वयाच्या 83-84व्या वर्षी एकाग्रपणे शांत चित्तपणे आपलं काम करत राहणारा हा माणूस बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं की आपण 25-30 वर्षाची माणसं अंगात जोम ऊर्जा असताना सुद्धा थकतो, दमतो, परंतु हा माणूस फक्त इच्छाशक्तीच्या जीवावर काम करत राहतो। ही गोष्ट प्रचंड आपल्याला प्रेरणा देणार आहे। त्यामुळं आपल्या पक्षाचा एक इतिहास आहे। खरं तर आजूबाजूला जे धर्मांधतेचं वातावरण आहे त्याचा मला वीट आला। पवार साहेबांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा मी कार्यकर्ता आहे। धर्मांध शक्तीमुळे समाजामध्ये, विशेषतः हिंदू समाजामध्ये जी दुही माजवलेली आहे आणि ओबीसी समाजाला आपल्यापासून तोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे, अनाजी पंथांची ही सिस्टीम आहे, काही करून सत्ता मिळवणं। लोकसभेच्या यशानंतर आपण काही ठिकाणी बेसावध राहिलो असं माझं मत आहे। आपल्याला यश मिळणारच ह्या विश्वासात राहिलो, परंतु समोर अनाजी पंथ आहे। सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्यांची ध्येयवादी दृष्टी आहे, ती या महाराष्ट्रासाठी घातक आहे। आणि शाहू फुले आंबेडकरांची विकासाची दृष्टी ही महाराष्ट्रासाठी हितकारक आहे आणि हितकारक असणारी विचाराची दृष्टी घेऊन आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी मंडळी काम करतायत। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या विचाराची कास मित्रांनो सोडायची नाही। आज जिल्ह्यामध्ये एक थोडक्यात बोलतो, आज जिल्ह्यामध्ये काही लोकांना सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची स्वप्न पडायला लागले। त्यामुळे आपल्या सांगली जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न काही लोकांनी चालू केलेला आहे। त्यांचा धंदा तो फार वर्षापासून आहे। एखाद्या प्रसिद्ध मोठ्या माणसावर टीका केली की आपण त्याच्या बरोबर येतो असं त्यांचं मत आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे, ही माणसं काय अशीच मोठी झालेली नाही ती। धर्मांध विष पेरून ही माणसं मोठी झालेली नाही ती। जातीत विष पेरून ही माणसं मोठी झालेली नाही ती। यांनी सहकार उभा केलाय, लोकांना रोजगार दिलाय, लोकांना आत्मसन्मान मिळवून दिलाय, लोकांची घरं जगवलीत, घरं उभी केलीत आणि त्याच्या जीवावर ही माणसं मोठी झालेली आहेत। त्यामुळे तुम्ही एका भाषणामध्ये लोकांच्या मनामध्ये जोर जोरानं ओरडून त्यांच्या विषयी विष पेरू शकत नाही। त्यांची जी अथॉरिटी आहे, त्यांचं जे काम आहे ते हे विषानं संपवू शकत नाही। मित्रांनो, आपला पक्ष जेव्हा जेव्हा खोल दरीत गेला तेव्हा उसळी मारून वर आलेला आहे। येणारा काळ आपला आहे। येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतच्या माध्यमातून सर्वत्र कार्यकर्त्यांचं संघटन आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा उभं करूया आणि या पक्षाला परत आपण सत्तेमध्ये आणण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे ताकदपणे उभा राहूया। एवढंच बोलतो, धन्यवाद। सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, काळ संघर्षाचा आहे, पण आपण पण महाराष्ट्राच्या मातीतले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा वसा आणि वारसा सांगणारे मावळे आहोत। त्यामुळे संघर्षाला मात देत ह्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
ताटमानेनं उभा करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. दोनच उदाहरणं आपल्याला देतो. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा एकदा सांगली जिल्ह्यामध्ये दौरा होता. जतला सांगलीहून पवार साहेब गाडीनं जात होते. एक चहाचा टपरीवाला वाट बघत रस्त्यावर थांबला होता. पवार साहेब येणार आहेत. त्यानं गाडीला हात केला. पवार साहेबांची गाडी थांबली. हातात हात दिला. पवार साहेबांना त्यानं स्वतःचं मनोगत सांगितलं. पवार साहेब निघून गेले. जतचा कार्यक्रम झाला. पवार साहेब हेलिकॉप्टरनं पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले. संध्याकाळी चहावाला दुकान बंद करून घरी आला. आपल्या बायका पोरांना सांगत होता की मी आज अशा महान व्यक्तीला भेटलोय. महाराष्ट्रातले शरदचंद्रजी पवार साहेब त्यांनी आज माझ्या हाताला दिलाय. हे बघत असताना समोर दूरदर्शनवर टीव्ही चालू होती आणि त्या टीव्हीवरती शरद पवार साहेबांचा हात होता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या हातात. त्या माणसाच्या डोळ्यात पाणवलं. त्याच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातली अशी एक व्यक्ती जी सर्वसामान्य चहावाल्याच्या हातात देत असून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या सुद्धा हातात त्याच व्यक्तीचा हात आहे. हे ऋणानुबंध मातीतल्या काम करणाऱ्या एखाद्या गावगाड्याच्या शेतकऱ्यापासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत हा माणूस संबंध ठेवून आहे. अशा पक्षामध्ये आपण काम करतोय. दुसरं उदाहरण देईन. आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब काही वर्षापूर्वी मला साहेबांच्या बरोबर सुयसहाय्यक म्हणून काम करण्याची एका महानगरपालिकेच्या इलेक्शनला संधी मिळाली. एक महिनाभर मी साहेबांच्या सोबत कंटिन्यू असायचो. सकाळी 8 वाजता जे स्माईल साहेबांच्या चेहऱ्यावर असायचं. दुपारी 4 वाजता बघितलं, संध्याकाळी 8 वाजता बघितलं, रात्री 12 वाजता बघितलं, पहाटे 2 वाजता जरी एखादा कार्यकर्ता भेटायला आला तर सकाळी 8 वाजता जे स्माईल असायचं तेच साहेबांच्या चेहऱ्यावर रात्री 2 वाजता सुद्धा तेवढा चेहरा फ्रेश असायचा. अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतोय. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आणण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसायचे आहे. आणि ह्या शिबिराचा मुख्य उद्देश हाच आहे असं समजून इथून बाहेर पडत असताना प्रत्येक कार्यकर्त्यानं आपणच शरद पवार साहेब आहोत, आपणच जयंत पाटील साहेब आहोत. आपल्याला रात्रंदिवस पक्षासाठी राबायचं आहे. आणि या सांगली जिल्ह्यामध्ये देवराज दादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष 1 नंबरला आणायचा आहे. एवढीच कळकळी या ठिकाणी विनंती करतो. आणि मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल व्यासपीठाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण नाव गाव काहीच सांगितलं नाही. सगळ्या महाराष्ट्रात तुमची ओळख आहे, पण या दोघांना व्हावी हे मला विचारतात ते कोण नेते आहेत. साहेब मी सांगली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेली 20 वर्षाला काम करतोय. समोरच पद्माळे म्हणून वसंतराव दादांचं गाव आहे. त्या ठिकाणी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि मी लोकनियुक्त सरपंच होतो त्या गावचा. आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वावर काम करतोय हे माझं मी स्वतःला भाग्य समजतो. धन्यवाद. थँक्यू. माझं नाव सचिन जगदाळे. तेच तर भानगड आहे. माझं म्हणणं काय, हा पक्ष मेळावा आहे. जयंत पाटलांनी काय केलं हा विषय थोडासा सगळ्यांनी बाजूला ठेवा. पक्ष वाढवण्यासाठी काय करायचं याची चर्चा सगळ्या वक्त्यांनी करावी अशी माझी विनंती आहे. विश्वासराव बोला. हे तासगाव तालुक्याचे आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष. आजच्या आपल्या पक्षाच्या जिल्हा कार्यकर्त्या मेळाव्यासाठी या अभूतपूर्व कार्यक्रमासाठी प्रमुख आपल्या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, आमचे नेते आदरणीय रोहित दादा मानसिंग भाऊ, आदरणीय अरुण अण्णा लाड आणि सर्व व्यासपीठ. खऱ्या अर्थानं 3 मिनिटाचा वेळ आहे. संघटनेवर मला बोलायचं आहे साहेब. संघटना आम्ही कशी उभा केली, ज्यावेळेला जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष असल्यापासून ज्या ज्या सूचना यायच्या, अगदी महिन्यातल्या पहिल्या शनिवारपासून ज्या सूचना यायच्या त्या तासगाव तालुक्यातल्या 69 गावामध्ये आम्ही जशाच्या तशा राबवायच्या. आणि त्यामुळं संघटना काय असावी, आमचं दैवत स्वर्गीय आर आबा गेल्यानंतर आमच्या तासगाव कोटेमंकाळ विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सन्माननीय सुमन वहिनींनी खांद्यावर घेतली. आणि खऱ्या अर्थानं जयंत पाटील साहेबांनी वहिनींच्यावर सार्थ विश्वास दाखवला. आणि म्हणून पूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये पक्षाची संघटना कशी उभा करावी हे वहिनीने अत्यंत सूचकपणाने आम्हाला शिकवण घालून दिली. आबा गेल्यानंतरच्या आबांच्या ज्या शिकवणी होत्या त्या आम्ही पक्ष संघटनेत वापरल्या. हर्षवर्धन साहेब पाटील साहेब, एक मी गोष्ट सांगू इच्छितोय की रोहित दादा साधारणतः 5 ते 6 वर्ष तालुक्याच्या राजकारणामध्ये आले, समाजकारणामध्ये आले. कोविडच्या काळामध्ये एवढं अभूतपूर्व काम केलं आणि तासगाव तालुक्यातल्या
तमाम सर्व रुग्णांची अत्यंत घरच्या माणसासारखी सेवा ह्या पोराने केली. रात्रीचा दिवस केला. सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत प्रत्येक रुग्णालयात आणि प्रत्येक रुग्णांची एवढी चांगली असतेनं चौकशी केली. मरताने रुग्ण सुद्धा वाचवण्याचं काम केलं. मला आठवतंय आमच्या तहसील कार्यालयामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आढावा बैठक कोविडची घेतली होती. तेव्हा वहिनी आणि दादा दोघंही उपस्थित होतो. मी त्या आढावा बैठकीला उपस्थित होतो. त्यानंतर पाटील साहेब 3 दिवसामध्ये दोघांनाही कोरोना झाला, वहिनीना दादाला. पण पक्ष संघटना वाढवण्यासाठी तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक जनतेची सेवा करण्यासाठी रात्रीचा दिवस कोविडमध्ये सुद्धा रोहितदादांनी केला आणि संघटना बांधली. आता माझ्या तासगाव कोट्यामंगळ मतदारसंघामध्ये 308 बूथ आहेत. तासगाव तालुक्यामध्ये 169